बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात सुरू करतोय। पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेकरता येणाऱ्या भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी आजपासून 24 तास दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे। यामुळे विठुरायाच्या दर्शनाकरता येणाऱ्या भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे। मंदिर 24 तास दर्शनाकरता खुलं ठेवलं जाणार आहे। रांगेत उभं राहण्याचा कालावधी त्यामुळे कमी होणार आहे। उमांग मलद जन्मोत्सवानिमित्त दगडूशेठ गणपतीला 1100 नारळांचा नैवेद्य दाखवण्यात आला। या निमित्ताने मंदिरात स्वराभिषेक हा गायनाचा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता। दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री उमांग मलदच्या याचा जन्मोत्सव कार्तिक शुद्ध चतुर्थीला साजरा करण्यात आला। चंद्रपूर शहर प्रदूषणाच्या विळख्यात अडकलाय। या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रणाकरता राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत फॉगर मशीन देण्यात आलं। हवेतील धुळीचे कण जमिनीवर आणण्याकरता फॉगर मशीनचा वापर केला जातो। ऊस दराच्या मुद्द्यावरून सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली। तासगाव खानापुरातील कारखाने बंद ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे। काही ठिकाणी ऊस वाहतूकही रोखण्यात आली, तर उदगीर कारखान्याच्या शिरगावातील कार्यालयाला आंदोलकांनी टाळं ठोकलं। बहुप्रतीक्षित नवी मुंबई मेट्रो उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत। त्यामुळे उद्यापासून बेलापूर ते पेंधर पहिला टप्पा सुरू होणार आहे। राज्य शासनाने परमिट रूम असलेल्या रेस्टॉरंटमधील मद्यावरील वॅट 5% दुप्पट म्हणजे 10% केला आहे। त्यावर संताप व्यक्त करत नागपूरसह विदर्भातल्या मद्याचं परमिट रूम बंद ठेवण्यात आलेलं आहे। नागपुरात दिवाळीच्या 2 दिवसांमध्ये तब्बल 2768.13 टन कचरा संकलित करण्यात आला। शहरातून नियमित 1250 टन कचरा संकलित होतो, मात्र दिवाळीमुळे फटाक्यांचा 150 टन कचरा झालाय। या कचरा संकलनाकरता शहरात 5150 स्वच्छता कर्मचारी तैनात होते। अहमदनगरमधील गुहा गावात पुजाऱ्यांना झालेल्या मारहाणीनंतर तणावपूर्ण वातावरण आहे। कनिफनाथ मंदिरात पोलीस बंदोबस्तात महाआरती आणि प्रसादाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला। मात्र गावकरी संतप्त झाले असून मारहाण करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करतायत। अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार इथल्या प्रवरा नदीवरील असलेल्या एकेरी पुलामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। शिर्डी शिंगणापूर महामार्गावर असलेल्या या पुलाशेजारी असणारा जुना पूल काही वर्षांपूर्वी पाडण्यात आला आहे। तेव्हापासूनच सातत्याने वाहतूक कोंडी होते आहे। त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागण्याची मागणी स्थानिक करत आहेत। हिंगोलीच्या रिधोरा जांभरून गावाच्या शेतशिवारात विद्युत तारा लोंबकळलेल्या स्थितीत आहेत। विद्युत रोहित्राजवळ ताराही उघड्या आहेत। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे अपघात होण्याची शक्यता आहे। महावितरणने या प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शासनाने थट्टा केल्याची टीका आमदार यशोमती ठाकूरांनी केली। बीड जिल्ह्यात पीक विमा कंपनीने 241 कोटी दिलेत। बीडमध्ये शेतकरी राहत आहेत, तर अमरावतीत गुरं राहतात का असा संतप्त सवाल त्यांनी शासनाला केला। राज्यात यंदा पाऊस कमी झाल्याने नोव्हेंबरमध्येच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्यात। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमधील पाणीसाठा 20% कमी झाला असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या 1200हून अधिक गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय। राज्यातील एकूण 2994 धरणांमध्ये सध्या 70.28% पाणीसाठा आहे। गेल्या वर्षी याच वेळी तो 90.34% इतका होता। अमरावती जिल्ह्यात संत्र्यावरील ग्रीनिंग रोगामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। या रोगामुळे संत्रा फळांचा आकार लहान होतोय। त्यामुळे कृषी विभागाने यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। बीडमध्ये दुधाच्या दरात घसरण झाल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय।
9 महिन्यांमध्ये तब्बल 12 ते 15 रुपयांची घसरण झाली आहे। चारा टंचाई, पाणी टंचाई असं असताना आता दूध दरही घसरल्यानं जनावरं सांभाळायची तरी कशी असा प्रश्न निर्माण झालाय। अद्वैत हिरेंना मालेगाव सत्र न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। रेणुका सूतगिरणी प्रकरणी तसंच जिल्हा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। मध्य प्रदेशातील निवडणुकीच्या प्रचारावरून उद्धव ठाकरेंनी मोदी, शहा आणि निवडणूक आयोगावर टीकास्त्र डागलंय। निवडणूक आयोगानं मोदी, शहांकरता आचारसंहिता का बदलली? आयोगाकडून भाजपला आणि आम्हाला वेगळा न्याय का? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी केला। निवडणुका फक्त मध्य प्रदेशात म्हणून मग तिकडेच मोफत अयोध्या वारीच्या घोषणा का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय। तर अमित शहांनी केवळ मध्य प्रदेश नव्हे तर संपूर्ण देशालाच मोफत अयोध्या वारी घडवावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर भाजपने आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय। काँग्रेसप्रमाणे आता उद्धव ठाकरेंना देखील रामनामाची ॲलर्जी झालेली आहे असं म्हणत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला। निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर अमित शहांवर ठाकरेंनी केलेल्या टीकेवरून उदय सामंतांनी सवाल केले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज ठाणे शहराच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान त्यांनी नौपाडा इथल्या मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी त्यांनी आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राज ठाकरे ठाणे दौऱ्यावर असून आगामी कोकण पदवीधर मतदार निवडणुकीतील उमेदवारांच्या निकषावरून त्यांनी टीका केली आहे। पदवीधर निवडणुकीकरता पदवी नसलेला उमेदवार कसा चालतो? पदवीधरांचा प्रतिनिधी पदवीधर का नाही? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून अभिजित पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। आमदार बबनराव शिंदे अजित पवार गटात गेल्यानं शरद पवारांनी ही खेळी खेळल्याची चर्चा आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं आपली चाचपणी पूर्ण केली असून राज्यात 21 जागांवर जवळपास उमेदवार निश्चितीही झालेली आहे। त्यात मुंबईतही आपल्याला किमान ईशान्य मुंबई ही जागा मिळावी याकरता ते आग्रही असणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय दीना पाटील हे सध्या शिवसेनेत असल्यामुळे या जागेवरून राष्ट्रवादी नव्या चेहऱ्याला संधी देणार आहे। सोलापूर दूध संघाचे अध्यक्ष रणजित सिंह शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। रणजित सिंह शिंदे हे अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांचे सुपुत्र। मात्र रणजित सिंह शिंदे शरद पवारांना भेटल्यामुळे त्यांचे वडील बबन शिंदे नक्की कोणत्या गटाचे आहेत? अजित पवार गटाचे की शरद पवार गटाचे? या चर्चा सुरू झाल्यात। सध्या जे राजकारण सुरू आहे असं राजकारण कधी पाहिलं नाही बुवा, अशी प्रतिक्रिया दिली आहे शरद पवारांनी। इंडिया आघाडीतील जागा वाटपाचा निर्णय लवकरच घेतला जाईल असं त्यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जातील तिथं वैयक्तिक टीका करतात हे योग्य नसल्याचं पवार म्हणाले। पंढरपूरच्या कापसेवाडी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय। या मेळाव्यापूर्वी शरद पवार यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळी पावसामुळे नुकसान झालं द्राक्ष बागांची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद सुद्धा साधला। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पारनेरमध्ये भाऊबीज कार्यक्रमाला आले असता माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्या कारचं सारथ्य केलं। एक महत्त्वाची बातमी आहे कोल्हापुरातून ही बातमी आहे। कोल्हापुरामध्ये ऊस दरासंदर्भातली बैठक सुरू होती जी संपलेली आहे, पण या बैठकीत तोडगाच निघालेला नाहीये। कारखानदार आणि शेतकरी संघटनेत इतर मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली। बैठकीमध्ये ऊस दरासंदर्भात तोडगाच निघालेला नाहीये। कोल्हापुरात ऊस दरासंदर्भातली महत्त्वाची बैठक होती जी आता काही क्षणापूर्वी संपली आहे। या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही। कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये इतर मुद्द्यांवरूनच चर्चा सुरू झाली।
परत एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळतोय। शरद पवार आणि अजित पवार काय करतील हे काही सांगता येत नाही, ते घटना घडल्यावर कळतं, अशी मिश्किल टिप्पणी चंद्रकांत पाटलांनी केली होती। त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, 60 वर्षांमध्ये भाजपनं आदरणीय पवार साहेबांच्या डोक्यामध्ये काय काय चाललंय याची भीती नेहमीच बाळगलेली आहे, ती अजूनही गेलेली नाही आणि जाणार पण नाही, असा टोला रोहित पवारांनी लगावला। कर्जत जामखेड मतदारसंघातील चौंडी इथं विविध कामांचा शुभारंभ झाला, त्यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत। राम शिंदे विकास कामांमध्ये खोडा घालतात असा आरोप रोहित पवारांनी केला। दरम्यान हा बालिशपणा असून खोटं बोलण्याला मर्यादा असते, असं प्रत्युत्तर राम शिंदे यांनी दिलं। धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं। सरकारने दिलेला शब्द पाळला पाहिजे, अशी प्रतिक्रिया सुशील कुमार शिंदेंनी दिली। दरम्यान माढा मतदारसंघाबाबत शरद पवार आणि महाविकास आघाडीचे नेते ठरवतील, त्यानुसार निर्णय होईल, असंही ते म्हणाले। मनोज जरांगे पाटील यांची पालघरमध्ये 21 नोव्हेंबरला सभा पार पडणार आहे। या सभेकरता मराठा समाज बांधवांकडून तयारी सुरू झालेली आहे। बोईसरमधील सर्कल ग्राउंडवर ही सभा होती। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यभरात दौऱ्याला सुरुवात केली। यावेळी जरांगे पश्चिम महाराष्ट्रात जनजागृती करणार आहेत। कराड, सातारा, मेढा या ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत। या सभेसाठी मराठा समाजाकडून जय्यत तयारी होतीये। मात्र त्यांच्या सातारा इथल्या शिवतीर्थावरील सभेला मराठा आंदोलक तेजस्वीताई चव्हाण यांनी विरोध केलेला आहे। नेमका निवडणुकांआधीच आरक्षणाचा मुद्दा कसा तापला, जरांगेंचा बोलवता धणी कोण आहे हे तपासलं पाहिजे, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं। सध्या राजकारणामध्ये कोण कोणासोबत आहे हेच कळत नाही, इतकी घाणेरडी राजकीय परिस्थिती कधीच पाहिली नाही, अशा शब्दात राज ठाकरेंनी सध्याच्या राजकीय स्थितीवरून भाष्य केलं। मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आरक्षणाकरता एल्गार पुकारलाय। जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे। यावेळी त्यांनी आता मराठा समाज कोणाचाही ऐकणार नाही, असा टोला लगावलाय। कोल्हापुरामध्ये 17 नोव्हेंबरला मनोज जरांगे पाटील यांची सभा होतीये। दसरा चौकात सभेचं आयोजन करण्यात आलंय। छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून या सभेला सुरुवात होणार आहे। कोल्हापूरचे एसपी महेंद्र पंडित यांनी सभेच्या तयारीचा आढावा घेतला। मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यानंतर कोळी समाज आक्रमक झाला। कोळी समाजाच्या वतीनं 17 नोव्हेंबरला धुळे ते मंत्रालय अशी पदयात्रा काढली जाणार आहे। आदिवासी, टोकरे कोळी, महादेव कोळी आणि मल्हार कोळी बांधव या पदयात्रेत सहभागी होणार आहेत। जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये उद्या ओबीसी बांधवांची ओबीसी महाएल्गार सभा होते। याच सभेच्या पार्श्वभूमीवर ओबीसी बांधवांनी विविध भागात बॅनर लावले। मात्र गेवराई तालुक्यातील बऱ्हाणपूर फाट्यावर लावलेले बॅनर काही समाजकंटकांनी फाडले, त्यामुळे ओबीसी बांधवांमधून संताप व्यक्त केला जातोय। समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी होतीये। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी आक्रमक झालाय। 24 तास वीज पुरवठा करण्यात यावा, रोहित्र दुरुस्त करावं या मागण्यांकरता शरद पवार गटाच्या वतीने चिंचखेड फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला। सोलापुरामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पोलीस पाटलांचं उपोषण सुरू होतं। आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं। आमदार राऊतांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा करत पोलीस पाटलांच्या समस्या मांडल्या। पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर पोलीस पाटलांनी उपोषण सोडलं। कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं गेल्या 22 दिवसांपासून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे। मात्र सरकार दुर्लक्ष करत असल्याने जिल्हा परिषद कार्यालय परिसरात भिकमांगो आंदोलन करण्यात आलं। वर्ध्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन करण्यात येत आहे। दरम्यान आंदोलक महिलांनी भाऊबीजेनिमित्त खासदार रामदास तडस यांचं औक्षण केलं आणि प्रश्न सोडवण्याची मागणी केली।
चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी आमदार किशोर जोरगेवार आंदोलकांची भेट घेत आंदोलकांसोबत दिवाळी फराळ वाटप करताना दिसले। जोरगेवारांनी आंदोलकांशी संवाद सुद्धा साधला। मानधनवाढीसह विविध मागण्यांकरता कराडच्या पाटणमध्ये पोलीस पाटलांचं उपोषण सुरू आहे। पाटणच्या प्रांत कार्यालयासमोर हे आमरण उपोषण सुरू आहे। अमरावतीमध्ये गेल्या 23 दिवसांपासून आरोग्य सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करून घेण्याच्या मागणीकरता हे आंदोलन सुरू आहे। मात्र सरकार दखल घेत नसल्यानं आज आंदोलनस्थळी थाळीनाद करण्यात आला। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला। इथे एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।